नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आज परभणी पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती रवी चव्हाण आणि उपसभापती विवेक रसाळ यांना आपल्या पदाचा पदभार स्वीकारला। या पदग्रहण सोहळ्याला आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी दोन्ही आमदारांचा सत्कार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांच्या वतीने करण्यात आला। त्याचबरोबर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचाही सत्कार गटविकास अधिकारी चकोर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला। पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला अनेक योजनांचा लाभ नागरिकांना मिळणार असल्याची प्रतिक्रिया आमदार राहुल पाटील यांनी दिली। तर आमदार राजेश विटेकर यांनी परभणी पंचायत समिती ही विकासासाठी नेहमी अग्रेसर राहील व पंचायत समिती ही विकासासंदर्भात महाराष्ट्रात एक नंबर राहील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी डॉक्टर विवेक नावंदर, संग्राम जामकर, विलास बाबर, संतोष गुजर, रोहन सामाले आदींची उपस्थिती होती। संपलं निवडणूक, सभापती उपसभापतीपर्यंत आता झाले, ओढाताण झाली, सगळी झाली। पण आता तुम्ही सर्व 20 जणांनी एकत्रित येऊन जसं गटविकास हे म्हणजे पदाधिकाऱ्यांचं भाषण असायला पाहिजे, पण गटविकास अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस अशा पद्धतीचं वक्तव्य करतात की परभणी पंचायत समिती ही अग्रेसर दिसेल, त्याच्यासाठी तुमच्या सर्वांची तुमच्या सर्वांचं काम आणि एकत्रितपणानं मी सर्वांनी तशा पद्धतीनं जर एका दिलानं एका मनानं काम केलं तर परभणी जिल्ह्यातली सर्वात मोठी पंचायत समिती आहे हे निश्चित स्वरूपामध्ये या मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने अग्रेसर राहील याच्यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। सभापतीचा आज पदग्रहण समारंभ होता। अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये हा पार पाडलेला आहे। नवनियुक्त सभापती चव्हाण आणि उपसभापती विवेक रसाळ यांची आत्ताच पदग्रहण समारंभ आम्ही आटपून बाहेर निघालेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं मनाला समाधान वाटते की दोन युवकांना चांगल्या प्रकारचं न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। उपसभापती विवेक रसाळ यांचं वय जर पाहिलं तर अवघं 23व्या वर्षी तो उपसभापती झालेला आहे। शिवसेनेला अभिप्रेत असलेलं हे काम आहे। नव्या रक्ताला, नव्या युवकांना संधी देण्याचं काम शिवसेनेनं आजपर्यंत घडवलेलं आहे। महाराष्ट्रात जेवढे काही तुम्ही सिनियर नेता कोणत्याही पक्षातले बघता तर ते खऱ्या अर्थानं ते प्रोडक्ट ते आमच्याच फॅक्टरीतून तयार झालेलं आहे। म्हणून आमची ही नवीन नेतृत्व तयार करणारी फॅक्टरी आहे, हे कारखाना आहे, इथं नवीन नवीन नेतृत्व तयार होत असते आणि भविष्यातही अशा प्रकारचे नवीन नेतृत्व करण्याच्या संदर्भामध्ये, त्यांना संधी देण्याच्या संदर्भामध्ये आमचा पक्ष अग्रगण्य राहील। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।